गेल्या अनेक वर्षांपासून हजारो नव्हे लाखो शेतकरी आपल्या कर्जमाफीच्या आशेवर जगत होते। दर निवडणुकीला वचनं दिली जात होती, घोषणा होत होत्या, पण बँकांचं ओझं मात्र शेतकऱ्यांच्या मानेला घट्ट बसलेलं होतं। पण आता शेवटी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या पण आज तागायत कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून मोठा निर्णय देण्यात आलेला आहे। न्यायालयानं थेट सरकारला आदेश दिले आहेत, 6 आठवड्यांच्या आत या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। होय मित्रांनो, कोर्टाचे स्पष्ट शब्द आहेत, 6 आठवड्यांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना माफी देणं सरकारसाठी बंधनकारक आहे। आपण याआधी पाहिलं होतं, नागपूर खंडपीठानं सुद्धा अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांच्या याचिका निकाली काढून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते। पण तरीही काही ठिकाणी सरकारनं अंमलबजावणी केली नव्हती, त्यामुळे कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप करत पुन्हा याचिका दाखल करण्यात आली होती। आणि आता या नव्या निर्णयामध्ये न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली जाधव यांनी सरकारला 6 आठवड्यांच्या आत सर्व प्रलंबित कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। मित्रांनो, आठवा या योजनेअंतर्गत जवळपास 44 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आधीच करण्यात आली होती। शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची माफी मंजूर झाली होती, पण तरीही काही कारणांमुळे 6,58,000हून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते। या सगळ्यांसाठीच सरकारला सुमारे 5,800 ते 6,000 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे आणि त्याबाबतची प्रक्रिया आता न्यायालयाच्या आदेशामुळे वेगानं सुरू होण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली होती, पण माहितीचा डाटा हरवला, कागदपत्र गहाळ झाली आणि त्याच कारणामुळे ही योजना अर्धवट राहिली। शेतकरी आशेवर जगत राहिले, बँका रोज फोन करत राहिल्या, पण आता न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर त्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उजारल्या आहेत। या निर्णयानं महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना नव्या आशेचा किरण मिळालाय। आता फक्त सगळ्यांच्या नजरा आहेत एका गोष्टीकडे, या 6 आठवड्यात सरकार खरंच कर्जमाफी करतंय का? मित्रांनो, शेतकरी म्हणजे देशाचं खरं सोनं। हे सोनं जर दुःखात जगत असेल तर सगळा देश दुःखात असतो। ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नव्या अपडेटसह। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शेतकरी। नमस्कार।